सर्व महिलांना विनंती करतो सर्वांनी नाचण्यासाठी यायचंय। महिला वर्ग सर्वांना विनंती करतो, महिला मंडळ सर्वांनी यायचं नाचण्यासाठी। हॅलो, तर एक नम्र विनंती आहे की हा भंडाराचा कार्यक्रम अति उत्तम झाला। तुम्ही सगळ्यांनी खूप छान साथ दिली, फक्त त्याची हळद बनवू नका म्हणून नम्र विनंती करतो। फक्त शेवटची 5 मिनिटं तुम्हाला नाचा, भरपूर नाचा। फक्त काय माहिती का, एवढा चांगला कार्यक्रम झाला, दर्जेदार कार्यक्रम झाला।
गणपतीच्या शारदेला मला रे बेवला हलगर हागले हलगर हागले बाराई तुला मला रे बेवला हलगर हागले हलगर हागले बाराई तुला देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनते इच्छा होती कशी मुलं अर्धांगण त्या खंडोबाचे खंडोबाची काय भरीना धारवान धनी धरीना खंडोबाची काय भरीना धारवान धनी धरीना खंडोबाची काय भरीना खंडोबाची काय भरीना
घरी नखरा बाईचा घरच्या घरी नखरा बागेचा भोवती फुलली सैया बागेचा फुलमारी माया बागेचा फुलमारी बरसाचे गवलन दुये बारा बरसाचे गवलन तर मित्रांनो आहे परशी आणि मी शाहरुख खान. अरे मैं क्या शाहरुख हो क्या? मी तुझं चांगलं नाव घेतो ना. तर मित्रांनो आहे परशी आणि मी कादर खान. खरं तर याला सवय मध्ये मध्ये बोलायची आणि याला सवय चमचेगिरी करायची. याच्याकडे लक्ष नका देऊ. मी एका शेरनी सुरुवात करतो. तो शेर असा आहे. कसा आहे? अरे बाबा मला बोलू दे ना. दूर से देखा तो हीरा चमक रहा था. गपना राजा. दूर से देखा तो हीरा चमक रहा था, पास आके देखा तो टकलू खड़ा था. का माझी वाट लावतो? अरे मला पण शेर बोलायचे. तुझा शेर नाही ऐकणार. याचा शेर ऐकायचे का? अरे पुढे काय बोलशील का नाही? अरे पुढे मी गेलोच नाही तर त्याने मला खाल्ला असता. कारण इथे खूप वाघ आलेले होता.
मी एक उखाणा बोलतो, ज्या उखाण्याला मला महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी भरपूर बक्षिसं भेटलं. जसं मडके सर बोले, अरे 2 रुपये पण कोणी दिले नाही. गपना तू, कशाला वाटला तू माझी? आणि तो उखाणा जर मला इथं कोणी रिपीट ऐकवईल त्याला मी 5,000चं बक्षीस देईल, ठीक आहे? अरे याच्या खिशात 2 रुपये. गप. तो उखाणा असा आहे. कसं आहे? थांबणार राजा. झिन झिन झिन्यात बसलं तर मिळत साडी चोली अंगात लाल गुलाल भांगात लवंगा मोत्याच्या जायफळ सोन्याचं चांदीचं गुलाब सोन्याच्या किल्ल्या किल्ल्या निवडला खोल्यात खोला 7 खोला खोल्याती परात पराती भात भातावरण वरण तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा अत्यांचं बालनपण माणसांचं परिदर्पण तात्यांचं खोपटं उरलं सुरलं शिंकेला टांगल्या शिंक तुटलं मडकं फुटलं परतदारी ओगल गेला महादारी पंत होता 160. अशोकरावांचं नाव घेते सोडा माझी वाट. याचा आवाज थोडा वाढवा ना. अरे तुला काय झालं? अरे माझं डोकं दुखायला लागलं. अरे सगळे टाळ्या वाजत तुझं काय डोकं दुखायला? माझं जेव्हा पण डोकं दुखतं मी काय करतो माहितीये का? अरे काय करतोस? मी मस्त माझ्या बायकोला फोन लावतो आणि तिच्याशी रोमांटिक बोलतो. अरे तिचा नंबर मला पण दे ना. याच्यासाठी मी तुला हाणतो का? अजून एक इथे खूप प्रेमी युगल आहे त्याच्यासाठी एक शेर ऐकवतो कि तब तक प्यार से प्यार ना करना कि प्यार तुमसे प्यार ना करे. तब तक प्यार से प्यार ना करना कि प्यार तुमसे प्यार ना करे. जब प्यार तुमसे प्यार करे तो प्यार से इतना प्यार करना कि प्यार किसी और से कभी प्यार ना करे. वाह वाह वाह, क्या बात है. तू जास्त हुशार बोलतोस. मी तुला काही प्रश्न विचारतो. मला सांग, मी तुला सकाळी 2 अंडी दिली, दुपारी 2 अंडी दिली आणि संध्याकाळी 2 अंडी दिली. किती अंडी झाली? अरे आधी मला सांग, अंडी द्यायला तू काय कोंबडी आहेस का? कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर कोणी विचारू शकतं मला प्रश्न. कोणाला काय प्रश्न विचारायचे का? हे वावलेला मी सगळ्यांच्या वतीने विचारू? विचारा ना. हा विचारू. पहिला प्रश्न माझा असा आहे, हे सगळ्यांच्या वतीने माझा आहे, स्वतःचे वैयक्तिक प्रश्न नाही आहेत. इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने एक एक प्रश्न आहे. मला सांगावं, तुमचं घर कुठे आहे? स्टेशनच्या बाजूला. हा? स्टेशनच्या बाजूला? अरे पण तू कुठल्या स्टेशनच्या बाजूला, कशाच्या बाजूला राहतोस? घराच्या बाजूला. हा? घराच्या बाजूला? मग स्टेशन कुठे आहे? घराच्या बाजूला. अरे मग दोन्ही कुठे आहेत? बरं ते जाऊ दे. मग मला सांग, तुला काय येतं? घाम येतो. अरे घाम नाही ते विचारतात. तुला काय येतं काय? अरे घाम येतो. अरे थंडीत कुठे घाम येतो तुला? मला येतं ना. आईला कुठला राणी आहे? अरे म्हणजे तू काय करतोस काय? मी सू करतो शी करतो करू काय ते? ए शी, काय माणूस आहे हा? तुला काय कलेची आवड वगैरे? अरे मला कलेची आवडते, टेटा आवडते, झुणका भाकर सुद्धा आवडते. अरे इथे कुठे आलोय आपण ना? तू काय बोलतोय? ते सगळे जाऊ दे. ते मला सांग, औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेबाला किती बायका होत्या? ए इतिहासातला प्रश्न आहे. किती होत्या? किती? अरे सांग ना किती होत्या? अरे किती होत्या? किती होत्या? तू काय माझ्या बाजूला राहतो का काय? तुला किती बायका होत्या ते? औरंगजेबाला किती बायका तुला माहित नाही? मग एक म्हण सांगतो, ती पूर्ण कर. एक म्हण आहे, वाक्यप्रचार आपण म्हण म्हणतो तिला ग्रामीण भाषात. ती मी म्हणतो, ती तू पूर्ण करायची. हा हा. घरोघरी इंस्टाग्रामवर म्हणजे तुम्ही एकदम सॉलिड आहे तो. हा आता तू काही कलाकारांची नावं बोल, मी यालाच सांगतो मग मी ते आवाज काढतो, ठीक आहे? अरे आता परमेश मालीला वाड्यावर घेऊन जाणार आहे मी. सपना पाटीलला पण बरोबर घेऊन जाणार, काय टेन्शन घेऊ नका. आणि आपले माझे मित्र यांना पण घेऊन जाणार आहे. मग तुम्ही टाळ्याने वाजला तुम्हाला दात्रात घेणार आहे मी. वाह वाह, क्या बात आहे. आणि आता पुढील कलाकार कोण आहे? दादा कोणके? नमस्कार मंडळी, सगळे जेवले ना? या माळ्या जेवली टाळी वाजत नाही. माझी आई म्हणजे टाळी वाजली नाडीला धरून घेणार, खेचून मारलं पाहिजे. हो 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 हो. मी काय बोलतो, एक मकरंद रानसपुरीचा होऊन जातो आवाज. मकरंदचा जमत नाही तरी पण मला उच्चन घेणार आहे, मला पापू देणार आहे.
दिसला का नाही? तुमच्या तो तुमचा मित्र आहे ना, तो तुमच्या बाजूला, तो सेम मला शक्ती कपूर वाटतो. शक्ती कपूरचा आवाज होता ना एक. आओ ललिता, मैं तो जेल में था, बच्चा कहाँ से आया? आओ, मैं उस बाप की औलाद हूँ जिसके छोरे को जब तक कौन नहीं निकलता उसका दिन नहीं टाळ्या जाता. जोरात आओ, जोरात वाजवा टाळ्या. टाकी चिकी ढा. अरे बापरे. आता अमरीश पुरी. वेलाजो डॉन कभी रॉन्ग नहीं हो सकता. आतंकवादी की कोई प्रेम कहानी नहीं होती. आता अमरीश पुरी होता ना, आता राजकुमार. हा. मेरी आवाज ही मेरी पहचान है. छिपकली के बच्चे कभी मगरमच्छ नहीं बनते. वो दीवार पे रेंगते ही मर जाते हैं, मिट जाते हैं. एक एंगल. सबको नौकरी मिलेगी, कोई भूखा नहीं रहेगा, लेकिन ऐसे सब इधर देखो ना कैसे पड़े, कोई टाली नहीं बजाता. भाई कैसे नौकरी मिलेगी? सब गोडाउन में काम पे जाएंगे ये लोग. अभी करोड़पति अमिताभ बच्चन. रिश्ते में तो हम सबके पाप लगते हैं. नाम है शहनशाह. सनी देओल. ओए, सातों को मारूंगा, एक साथ मारूंगा. कैसे आजादी दिलाओगे तुम? अगर तुम लोग को फिर आने को कहेंगे तो आधे से ज्यादा पाकिस्तान खाली हो जाएगा. नाना पाटेकर. अच्छा है. अरे उजड़े चमन साला, एक बीड़ी क्या वाली भिखारी समझ रहे, ले पूरा बंडल डाल चल. सावळ्या कुंभार. हा मकरन अनासपुरीनी जो सावळ्या कुंभार हो, हो, गावाचं लग्न. त्याच्या आधी जे पहिले जुने होते त्यांचा आवाज. हो नक्की. माझं नाव सावल्या कुंभारे आणि माझी 2 गाडव. जा रे जा, मी माती तुडवते ना मडकी घडवतो. अगं गंगे कारभारी आल्या का? चला घरात. एक चॅलेंजिंग आवाज. सचिन तेंडुलकर. सचिन तेंदुलकर को आप लोगों ने यहाँ पे बुलाया, बहुत अच्छा लग रहा है. और यहाँ पे तो देखो अपना कल्पेश भी बहुत अच्छा खेलता है, लेकिन मैं सबको यही बोलूँगा कि आप लोग क्रिकेट खेलते हो ठीक है, लेकिन पढ़ो भी भाई, नहीं तो फिर सब गोडाउन में काम पे जाएंगे. और सब अंडे खाओ यार, अंडे से डंडा बरोबर उठता है. एक अर्धवट राव. तुमच्याकडे कोण आहेत? लक्ष आवडी आली वाटते. आवडी काय चाललंय मंडळी? हा बाबा चमत्कार. अरे तात्या, अरे काय करून बसला रे तात्या? गुन्हेगारी जगताचा तू रे बादशाह. रे काय रे तुझी अवस्था? भुजंगराव म्हणजे हा पूर्वी काळूबाळूचा तमाशा होता, त्यातला विलनचा आवाज आहे. तो एकदम जबरदस्त असा आवाज आहे. भुजंग म्हणजे विषारी काळ नाग. आणि या भुजंगाच्या वाट्याला जाणाऱ्याला भुजंग कधी जिवंत सोडत नाही. ठीक आहे, मी शेवटचा आवाज काढतो. तो म्हणजे तात्या विंचूचा आवाज वाढवा आणि रिबक वाढवायचा. हा तात्या विंचू. हा क्या बात आहे. हॅलो, रिबक फुल करा आणि लाईटचा इफेक्ट द्या. आवाज एवढा वाढवा की पूर्ण भासते धनंजय पाहिजे, कारण हा माझा महाराष्ट्रात माझ्यासारखा आवाज काढणारा मला तरी अजून भेटला नाही. आणि अभिमानाची गोष्ट सांगेल की आगरी समाजा आणि कोळी समाजामधला मी एकमेव ओळखी बावलेकार आहे जो स्वतः बनवतो आणि महाराष्ट्रभर त्याचा शो करतो. ठीक आहे. हॅलो हॅलो, वाढवा, जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवा. हॅलो, रिबक वाढवा अजून. हॅलो हॅलो. मला वाटतं रमेश झपाटलेला पिक्चर. आणि झपाटलेला पिक्चर आहे ना? नाही तो हा याचा तो आवाज बरोबर आहे तुझा. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. ठीक आहे, लाईटचा इफेक्ट द्या. मला बाबा चमत्कार कडे घेऊन चल. टाळ्या टाळ. लक्ष मला मंत्र बोलू दे. पद्मासे ओम भट स्वाहा. म्हणजे माझा आत्मा आणि तुझा आत्मा
सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू. समाजकार्याला असू दे, जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर आणि ठाणे आणि पालघरमध्ये जिजाऊंनी पेरले शिक्षणाचं बीज या माध्यमातून अनेकविध ऑफिसर्स तयार करण्याची कार्यशाळा म्हणजेच जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था, गरीब मुलांना इंग्रजी माध्यमाचं मोफत शिक्षण असू द्या की महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरीब आणि गरजू रुग्णांना उपचार असू द्या, अंध अपंग मुलांसाठी विशेष शाळा असू द्या, प्रत्येक उपक्रमात सर्वात अग्रेसर असणारी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून सन्माननीय निलेजी सांबरे साहेब आणि मोनिकाताई पालवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे गणेशजी पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. जिजाऊचे सर्व शिलेदार या सर्वांचं आई एकविरा प्रतिष्ठान बादशाहीच्या वतीनं संस्थापक सन्माननीय अशोक शेठ जाधव आणि अध्यक्ष सन्माननीय तुकाराम खारीक सर, माजी सरपंच सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब आणि सर्व दिनेशजी जाधव साहेब आणि सर्व आई एकविरा प्रतिष्ठानच्या शिलेदारांच्या वतीनं सन्माननीय सांबरे साहेबांचं, मोनिकाताईंचं आणि गणेश दादाचं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया आणि सन्माननीय सांबरे साहेबांना विनंती करूया की या निमित्तानं आपण सन्माननीय सुशांतजी पाटील साहेब या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर इतक्या व्यस्ततेतून कितीतरी ठिकाणी भेट देत सांबरे साहेब या बादशाही गावावरील प्रेमापोटी आणि आई एकविराच्या दर्शनासाठी सन्माननीय सर्वेशजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. ॲडव्होकेट सुशांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. अर्थात वेल एज्युकेटेड अशी ही जिजाऊच्या सर्व शिलेदारांची फळी संपूर्ण कोकण प्रांताच्या विकासासाठी अहोरात्र झटत असतात. सर्वेशजी तरे साहेब पंचमहाभूत म्हणून आपण ज्यांना खऱ्या अर्थाने संबोधत असतो, सर्वेशजी तरे साहेब आपल्या नावातच सर्वेश आहे, त्यामुळे सर्वात्मका ईश्वराच्या रूपानं आपण तरुणांसाठी विशेष संघटने कार्य करत आहात. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय गोविंदू शेठ यांचंही या ठिकाणी आई एकविरा प्रतिष्ठानच्या वतीनं अध्यक्ष तुकाराम खारीक सर स्वागत करत आहेत. इंजिनियर
अधिकाऱ्याच्या नावाने CA जजेसच्या नावाने ओळखला जावं असं मला वाटतं. कारण आपण पाहतोय मुंबईच्या बाजूला आपण असताना कशी परिस्थिती आहे. आज शहापूर तालुका भिवंडी तालुक्यात फिरत असताना मी मगाशी आगरी महोत्सवाच्या वेळेसही सांगितलं, आपल्याच समाजाचे जे दुर्बल असतात, गरीब लोक असतात, त्यांच्यावर आपल्याच समाजातील धनदानगी दादागिरी करतात. वेळ प्रसंगी भावाभावामध्ये वाद लावून परंतु प्रॉपर्टी हडप करण्याचं काम करतायत, डोके भडकवून. याला मुख्य कारण आहे शिक्षण. मी बाहेर थोडं खारबावाजीची व्यवस्था सांगितली की आज 2 लोक आली होती खारबावचे. दोन्ही शेतकऱ्यांच्या जागेवरती एकतर बिल्डरने वेळेवर बिल्डिंग बांधल्या नाही आणि न बांधल्यामुळे बांधता त्यांनी 7/12ला इतर हक्कात नाव लावलं. आज दुपारी माझ्याकडं गोठेघरची लोक आली होती का 2 कुटुंबामध्ये वाद झाला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आणि राजकारण्यांनी एका कुटुंबाला जेलला पाठवून दिलेलं आहे. या सगळ्या घटना दादांनो तायांनो फक्त शिक्षणामुळे होतात. जर न्यायव्यवस्थेमध्ये आपली लोक राहिली, प्रत्येक गावागावातील विद्यार्थी चांगला उच्च शिक्षित झाला तर असा बाहेरचा माणूस आमच्यासारखा येऊन गावागावात वाद लावणार नाही. आपल्याला प्रत्येक गाव हा एकत्रित करायचा आहे, समाज सर्व एकत्र करायचा आहे. आपण कोकण मुंबईच्या बाजूचा असणारा आपला तालुका जिल्हा, पण आपल्या जमिनी, आपल्या धरणं आपल्याकडे झालेले आहेत, पाणी प्यायला आपल्याला नाही आहेत. आपल्याकडच्या कालव्यांची कामं वर्षानुवर्षे 30-40 वर्ष अपूर्ण आहे, त्याकडे कोण बघत नाही. रोजगाराबाबत बघायला गेलं तर शहापूरचा माणूस जर पडघ्याच्या गोडाऊनला गेला कामाला तर आपण जसं काय पाकिस्तान म्हणून आल्यासारखे तिथे लोक बघतायत. आपल्या पगारातून कमिशन आपले नेते मंडळी खातात. हे चित्र सगळ्यांना आम्हाला बदलायचं आहे. जगायला किती लागतंय? प्रत्येकाला 2 टाईम जेवायला लागतं, तिथे लागते. 200 टाईमचं जेवण कमवायचं नाही आहे. जर परमेश्वर कृपेने मिळालं तर आपल्या समाजातील जे गरीब लोक आहेत त्याला 198 टाईमाचं जेवण आपल्याला देणं आमचं कर्तव्य आहे. आई एकवारीला परत एकदा प्रणाम करतोय. तिच्या आशीर्वादाने नक्कीच आपण आपला समाज एकत्र करूया, उच्च शिक्षित करूया आणि कुठल्याही गावात वाद राहणार नाही. मी मगाशी कालच्या परवाच्या भाषणामध्ये सांगितलं, आम्ही गावागावात भावाभावात भांडण नाही लावणार. आम्ही पोलीस कॉन्स्टेबलपासून ग्रामसेवक तलाट्यापासून तर दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत आपले अधिकारी बसू आणि ते आपल्याला सामाजिक देशातून न्याय मिळवून देतील अशी व्यवस्था आपण तयार करू. परत एकदा आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जिजाऊ म्हणत या ठिकाणी निलेश सांबरे साहेबांनी अर्थातच आपल्या आप्पांनी या मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात. यानंतर आपण सर्वेजींना विनंती करूया की आपणही या निमित्ताने शुभेच्छा द्या. आय माऊलीचा, माझ्या एकवीर माऊलीचा. खरं तर बघा, आईचं सत्व कसं असते किंवा आईचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. प्रत्येकाला जाणीवाली असेल एकवीर आईचं सत्व काय असते. पण आमची आज साक्षात आमच्याबरोबर ही घटना घडलेली आहे. अंगावर काटा येईल थोडासा. आम्ही गेलेलो आगरी महोत्सवाला, भिवंडीचा आगरी महोत्सव सगळ्यांना अपरिचित. तिथं आम्हाला आप्पा भेटलं. आप्पांचं कार्य असं आहे की आप्पांनी सांगितलं आपल्याला जावाचं आहे बादशाहीला. आम्ही इच्चरला पण नाही आप्पांना की काय कार्यक्रम आहे काय नाही. आणि ज्या मोहिमेसाठी आम्ही गेले 1 महिनाभर झटत आहोत. आम्ही एकविरा आईच्या गडावर पायऱ्यांची पाहणी केली, आम्ही स्वच्छतागृहांची पाहणी केली, आम्ही तिकडच्या सगळ्या पाण्याच्यासाठी काय व्यवस्था आहे ती सगळी पाहणी केली. आणि एक वीर, आपल्या सगळ्यांमधला एक वीर जागवासाठी आम्ही एक वीर मोहीम चालू केलेली आहे. आणि त्याच देवीनी या मोहिमेसाठी आपल्या गावाला आम्हाला आणलेलं आहे. आणि ही सुरुवात इकडनं आप्पांच्यामुळे होत आहे. म्हणजे आम्ही खोटा नाही बोलत की 1-2 आमदार पण आम्हाला या मोहिमेसाठी सांगितलेलं की या, पण योगायोग देवीला ज्यांच्याकडनं काम करून घेवायचं असते ती देवी करून घेते. मला वाटते आप्पा हा, मला वाटते हा जो काय सत्व आहे आईचा की आम्हाला खरं आहे ना. आम्ही तुम्हाला याबद्दल विचारलं पण नव्हतं की कार्यक्रम कोणचा आहे, पण कार्यक्रम एकविरा आईचा आहे या इथे आल्यावर समजला आम्हाला. आणि तो एक मनाला एक काटा पण आला आणि आनंद झाला की देवीनी तुमच्या गावात आणलेला आहे. पालखी आहे, आपल्याला पालखीपुरती मर्यादित देवाचा नाही, वेळ आल्यावर आपले समस्यांची पालखी एकविरा गडावर नेवायची आहे. म्हणजे इथे आपल्या महिला भगिनी आण, तिकडे गेल्यानंतर आपल्या महिलांना कवरा त्रास होतं. विचार करण्यासाठी आमचे गणेश दादा आहेत, मर्चंट नेव्ही ऑफिसर गणेश दादा, त्यांनी आपले ते पार्किंग मधले ते स्वच्छतागृह जो आहे तिकडे गेला, तिकडे आतमध्ये गेला. किती जण गेले तिकडं? बाहेर 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 तरी रेता येते का तिकडं? आवरी घाण परिस्थिती आहे. आज एकविरा आईचा गड बोलतो आपण. आज राम मंदिराच्या निमित्ताने सगळे मंदिर स्वच्छ केलं, पण आज तिकडे ही परिस्थिती आहे. ही खंताची गोष्ट. आपण जाताव येताव दर्शन घेताव, पण आता आपल्याला बदल करायचा, तो बदल आपल्यात एक वीर जागून करायचा आहे. आणि या मोहिमेत
सगळ्यात पहिले तुमच्या भातसईकरांचं अभिनंदन की तुमच्याकडनं ही सुरू होत आहे. आणि या योगायोगाला एक निमित्त मात्रम ठरले ते आप्पा, त्यांचं पण धन्यवाद. आप्पांचं कार्य शुद्ध, मनान हेतू शुद्ध असला ना की देवी बरोबर पावते. मला वाटतं देवी आपलेच बरोबर आहे आप्पा, दुसऱ्या गोष्ट सांगायची गरजच नाही. आणि भातसईकरांचे बरोबर तर आहेच. यो सत्वाचा विषय या तुमचे मनात पाप असता तर या झाला नसता. कारण की आपण पापाचा खात नाही, आपण मापाचा खात आहो, आपले बापाचा खात आहो. म्हणून मला वाटतं की ह्या तुमच्या गावात जी परिस्थिती आहे, रस्त्यांचा झाला आप्पा, राम मंदिर झालं, पण भिवंडीचं रस्ते काही होत नाही अजूनपर्यंत. म्हणजे ही गोष्ट का बघा, हां, एक ती खंताची गोष्ट आरोग्याची. म्हणजे विचार करा सर, ही परिस्थिती आज आपल्याकडं. आपण मोठमोठ्या बाता करता 500 वर्षानंतर मंदिर, आनंदाची गोष्ट. पण मग आपल्याकडं आपल्या सुविधा केव्हा होतील यो प्रश्न. आपण प्रश्न इस्राला शिकलं पाहिजे आणि जे इस्राला शिकतात त्यांचे बरोबर उभं राहिलं पाहिजे. धन्यवाद. पंचमहाभूतातून खऱ्या अर्थाने हा जनमानसातून आलेला आवाज, मनापासून धन्यवाद सर्वेचे. आणि यानंतर गणेशजी ॲडव्होकेट साहेबांचं या ठिकाणी मर्चंटिंग ऑफिसर, आणि ऑफिसर बोलल्यानंतर मग खऱ्या अर्थाने परिपूर्ती होईल. याकुंडे तुषारहार हा धवला या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवै सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा जय जयकार करताना आई एकविरा माऊलीला स्मरण करून, माझ्या मातोश्रींना, माझ्या वडिलांना स्मरण करून, खरोखर साक्षात्कार आणि प्रचिती ही माऊली आम्हाला पावलोपावली देत आलेली आहे. खरंच आज जसं सर्वेश दादाने सांगितलं की आज अप्पांनी आम्हाला 2 सरप्राईज दिल्या. खरं तर विषय भरपूर आहेत. भिवंडीचा रस्ता हा काय जगप्रसिद्ध आहे, भारतात नाही जगप्रसिद्ध आहे. आणि तिकडची ट्रॅफिक तर काय बोलूनच फायदा नाही. परंतु आज आदरणीय निलेशजी सांबरे साहेब, ज्यांना आपण आदरातिथ्याने काय बोलतो, अप्पा बोलतो, असे अप्पा बरेच आहेत, परंतु आदराचे अप्पा आमचे आहेत. सो आदरणीय अप्पांनी आम्हाला अशी एक सरप्राईज दिली आगरी महोत्सवाला की तिकडे एक युवक होता ज्याला आर्थिक मदत हवी होती शिक्षणाकरिता. त्याला MBBS करायचं होतं आणि अंजूर दिवे गावातला वडील कॅन्सरग्रस्त आहेत. अंजूर दिवे गावातला तो एक युवक आहे, नाव काय त्या युवकचं, सोनू पाटील म्हणून त्या युवकाचं नाव आहे. आणि शेवटचं वर्ष बाकी आहे. प्रामाणिकरित्या त्याला काहीतरी 2.5 लाखाची आर्थिक मदत हवी होती. अप्पा तिकडनं कार्यक्रम करून आले आणि तो युवक आम्हाला भेटला तिकडे गेटवरती. आणि आम्ही इतके सरप्राईज झालो की शैक्षणिक उत्क्रांती करणारा हा खरा शिक्षण मंत्री आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे. आज भिवंडीसाठी हा व्यक्ती झटतोय. म्हणजे आमची खरंच इच्छा आहे की भविष्य काळातले शिक्षण मंत्री कसा असावा. तर मला असं वाटतं कोणीतरी हे वक्तव्य सुद्धा केलं. आम्हाला असं समोर एक शैक्षणिक मंत्री दिसतोय की आज कित्येक ऑफिसर ज्यांनी घडवलेत. खरं सांगतो मी आप्पा, तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या पालखीच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती आहे की युवक हो, तुम्ही लोणावळ्याला जाता, तुम्ही महाबळेश्वरला जाता, तुम्ही पिकनिकला जाता, एक काम करा, पालखी घेऊन एकविराला पण चालत जाता. तुमची सगळी सुखसुविधा करील. जाऊन जडपोलीला बघा काय सुखसुविधा केल्या त्या. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. अंधांची शाळा असो, आरोग्य सुव्यवस्था असो, आज आम्ही खरंच सांगतो की हा व्यक्ती निस्वार्थरित्या कार्य करतोय. आणि आज आम्ही कुठल्या कार्यक्रमाला येतोय याची आम्हाला काहीच आयडिया नाही. आल्यानंतर कळतंय की एकविराईच्या पालखीचा कार्यक्रम आहे. म्हणजे किती योगायोग आहे. एखाद्या गोष्टीला निमित्त लागतं परंतु चांगल्या गोष्टीला योग आणतो. आणि खरंच आदरणीय अप्पा, मी तुम्हाला पंचमहाभूतांच्या वतीने आभार व्यक्त करतो की अनेक लोकप्रतिनिधी आहेत परंतु समोर येऊन बोलायला काय होतं हे आम्हाला कळत नाही. आज एकवीर ही संकल्पनेला तुम्ही जो पाठिंबा नाही तर तुम्ही जो सोबती आमच्यासोबत दाखवले, पंचमहाभूत तुमचं स्वागत करतायत आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही दिलेला शब्द निश्चितप्रमाणे पाळणार. आज प्रत्येक एकविरा भक्ताला माहिती आहे, या गावातल्या युवकाला माहिती आहे की त्याचं सुजलाम सुफलाम होतंय की नाही. हा प्रश्न जर त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या आई वडिलांच्या समवेत विचारला की इकडचा इतिहास काय होतं,
आणि लक्षात घ्या, मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतोय की येणारं भविष्यकाल हे तुमच्या माझ्या युवकांच्या हातीमध्ये. आपल्या आई वडिलांना सांगतो ना मला गाडी घेवायची आहे, मग आई वडील पैसे देतात ना, म्हणजे येणारं भविष्य हे या युवकांच्याच हाती आहे. मला काय समजायचं समजून घ्या तुम्ही. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सोच विचार करायचा आहे की आरोग्यम धन संपदा, शिक्षण हीच महत्वाची पायरी असणार आहे. कोणाकडे किती संपत्ती आहे ह्याला कोणी विचारत नाही. तुमचं उद्याला जे येणारी पिढी आहे हे राष्ट्राचा जे आधारस्तंभ आहे, त्यांना कसं शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्या युवकांना आपल्या जे आबालवृद्ध आहेत त्यांना कसं आरोग्य मिळालं पाहिजे, या गोष्टीसाठी निश्चितप्रमाणे तुम्ही झडपोलीला जा आणि उघडा डोळे बघा नीट. ही भूमिका तुम्हाला निलेशजी सांबरे आणि जिजाऊ संघटनेने केलेलं कार्य दिसेल. हा माणूस फक्त बोलत नाही, हा वाचालता नाही करत, हा कृती करतो. स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारतो ओपीडी किती झाल्या, बघितली का व्हिडिओ? अशा व्हिडिओ बघा, किती जण आली. आता मुख्यत्व इकडनं सुद्धा लोक तिथे उपचाराला जातात, भिवंडीवरनं लोक तिथे जातात उपचार करायला. 8.5 तास कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यासाठी भरोडी गावचे. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आप्पा. आणि पंचमहाभूतांचं एक वैशिष्ट्य असं आहे की कर्तृत्वाला आणि कार्याला ते सलाम करतात. आज या कोकण विभागामध्ये अनेक नेते असतील, अनेक मंत्री असतील, परंतु तुमच्यासारखं कार्य हे वाख्यान्यच असेल हे कोणी नाकारू शकत नाही आप्पा. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष नाही, ही काळ्या दगडावरची काय भगवी रेष आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची रेष आहे की जिजाऊ संघटना. आज खूप शिकण्यासारखं आहे या व्यक्तीकडनं. आज समाजामध्ये काय चाललंय, आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात, पण ही अशी व्यक्तिमत्व आहे जी आपल्या आईंच्या वाढदिवसानिमित्त भव्य मेळावा ठेवते. कौतुक आहे तुमचं आप्पा. आणि ही शिकवण आहे प्रत्येक युवकाला की आई वडिलांचा आपण कसा सन्मान केला पाहिजे. हे शिकायचं असेल तर प्रेरणास्थळ आहे तिकडे. आज आपल्या आईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कार्यक्रम ठेवला. अशा अनेक गोष्टी आहेत. जिजाऊ संघटनेबद्दल सांगणाऱ्या अनेक साऱ्या गोष्टी आहेत. पक्षविरहित कार्य आहे आणि जे कार्य आहे ते स्तुत्य आहे. सर्वात मोठं काय बघायला गेलं तर काय आहे, सगळ्यात महत्वाचा विषय आहे, काही स्वार्थ नाही, निस्वार्थ भूमिकेने वाटचाल करणारी ही जिजाऊ संघटना. आणि या जिजाऊ संघटनेचा आम्हा पंचमहाभूतांना सार्थ अभिमान आहे. तुम्हा युवकांना पुन्हा एकदा सांगतो, पिकनिकला जाता खरंच आपल्या माता भगिनींना घेऊन झडपोलीला जाल. आपण तुम्हाला काही ऐतराज नसेल या गोष्टीचा, ते नेहमीच प्रत्येकाला स्वागतच करतात. रविवारी कधी गेलात का झडपोलीला? कधी रविवारी जाऊन बघा झडपोलीला. हा व्यक्ती किती लोकांसाठी टाइम देतो, म्हणजे सांगाल तेवढं कमी आहे. आज आई एकविरा चरणी एवढीच प्रार्थना आहे की अप्पा तुम्हाला कुठल्याच कार्यामध्ये अडथळा येणार नाही. आज आदिशक्ती आपल्या सोबत आहेत. आणि अर्थातच विशेष आहे, विशेष आज इतकी वेळ झाली आणि तुम्ही या व्यक्तीसाठी थांबलेत. ही व्यक्ती म्हणजे खरंच जेवढं सांगू तेवढं कमी आहे. आम्हाला सुद्धा भरून येतं जेव्हा आम्ही झडपोलीबद्दल ऐकतो. खास करून तुम्ही युवक, इथे युवती उभी आहेत, यंगस्टर्स उभे आहेत. इट इज माय प्राईम रिक्वेस्ट टू यू ऑल, you have to visit that village Jhadpoli and you will get to see the educational revolution happening in Jhadpoli. विक्रमगडला जा, खरंच कळकळीने विनंती करतो. आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की ही व्यक्ती काय कार्य करते. खरंच पुन्हा एकदा पंचमहाभूतांच्या वतीनं आम्ही यासाठी आभार व्यक्त करतोय की एक वीर ही संकल्पना कळत नकळत आपल्या गावातून आम्ही आज प्रगटरित्या कळवतोय. निश्चितप्रमाणे आपला सुद्धा साथ असेल. आणि अशी पहिली लोक म्हणजे आणि शैक्षणिक उत्क्रांतीसाठी जी काही ही व्यक्ती आज पुढे आले त्यासाठी खरंच एक वीर या संकल्पनेतून सुद्धा आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय अप्पा. आणि आज उघड एखादा लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधीच आहेत या सगळ्या भिवंडीकरांचे. आणि असा हा प्रतिनिधी उघडपणे ज्यांनी आई एकविराबद्दल जे सांगितलं त्याबद्दल आम्हाला खूप सहानुभूती आहे. आणि खरंच आम्हाला सार्थ अभिमान आहे की आपल्यासारखा व्यक्ती गावोगावी जाऊन. आता एक थोडक्यात तुम्हाला सांगतो, येताना अप्पा आमच्या गाडीत आले, म्हणजे ही व्यक्ती मर्सडीज 1 नंबर गाडीचा सोडून आमच्या सोनेटमध्ये आली. तर तुमचे काहीतरी प्रतिनिधी उभे होते, त्यांना वाटलं कोणाचे ते दुसऱ्याचे साईडला करायला आले. म्हणजे इतकी साधी, म्हणजे किती यांचं साधेपणा, भोलेपणा. अर्थात की आपण ज्या गाडीत आले त्या गाडीचा नंबर आहे 007. आणि 007 म्हणजे कोण? जेम्स बॉन्ड. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर हिम. आणि ती व्यक्ती त्या गाडीत आले. लक्षात घ्या, म्हणजे एवढं साधेपणा आहे या व्यक्तीकडे. आणि बोलताना सुद्धा आम्ही बोललो की अप्पा आमचं आज भाग्य आहे तुम्ही आमच्या गाडीत आलेत. इतकं साधेपणा तेवढं बोलले, अरे भाग्य काय, मी पण तुमच्यासारखाच आहे, तुम्ही माझे भाऊ आहेत. हा बोलणारा व्यक्ती आपल्यात आहे, अजून तुम्हाला काय पाहिजे. म्हणून अप्पा आपलं कौतुक करू तेवढं कमी आहे. माता एकविरी चरणी प्रार्थना आहे. हा भगिनींना नाचायचं सुद्धा आहे. पण
परंतु खरंच तुम्ही जा झडपोलीला व्हिजिट करा आणि तुम्हाला दिसेल. जाणार की नाही? जाणार ना? मग ही पालखीवाल्यांनीच जबाबदारी घ्यायची, यांना झडपोलीला घेऊन जायचं आणि पूर्ण कार्य दाखवायचं. पुन्हा एकदा तुम्ही माझे 2 शब्द ऐकल्याबद्दल पंचमहाभूतांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. एक वीर या संकल्पनेला आपण सुरुवात केलेली आहे. आईच्या गडावरचं जे काही कार्यक्रम आहेत त्याबद्दलची निश्चितप्रमाणे पालखीच्या माध्यमातून आपण नोटिफिकेशन देत राहू. आपल्याला सगळ्यांना एकत्रित होऊन आई एकविरा गडावरची जी दुरावस्था आहे ती व्यवस्थित करायला एक वीर, आईचा एक वीर या संकल्पनेतून आपल्याला पुढे जायचं. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. एकविरा आईचा. खरं तर गणेश पाळे होते आपले, गणेश पाळकर कोण बरेच जणांना माहीत असतील. माहीत आहे ना, मर्चंट नेव्ही ऑफिसर आणते. आणि बोलता बोलता गणेश दादाकडून काय असते माहिती आहे का, सगळं माहीत असते. म्हणजे आपण आगरी कोळी लोक कोणचे बापासाठी थांबत नाही, पण एका माणसासाठी थांबले म्हणजे काहीतरी माणूस असेल तो. आणि खास आपल्या एकवीर आईसाठी, बरोबर ना, तो काहीतरी असेल म्हणून आपल्या इथे एक इकडचाच आपल्या बोलक्या बावल्यांचा कलाकार मला समोर दिसलेला आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. रमेश भंडारी. रमेश आता पुढे यो ये पालखी नाही, यो बिजा योगायोग. म्हणजे हे गावाशी आता आमचा वेगळाच काहीतरी योगायोग आहे. आणि आप्पा धन्यवाद. म्हणजे आप्पांबद्दल मला आता म्हणजे बोलता बोलता कसं असतं माहिती आहे का, आपली लोक, खास करून आपली आगरी लोक, त्यांचा पिघर्व जास्त या गोष्टी असते. म्हणजे नक्की किती, 2.5 लाख रुपये एका MBBS करणाऱ्या विद्यार्थ्याला, आणि ते पण आपल्या आगरी पोराला देणारा आप्पान. अंजूर दिव्याचा बोऱ्या, आमच्या भिवंडीचा बोऱ्या. म्हणजे आता खरं आहे, म्हणजे दुसरी लोकांचे ऍडमिशनला पैसे द्यावा लागतात, म्हणजे डोनेशनचं. पण आप्पा उलट पैसे देतात. बाबा शिक्षणाशिवाय बिजा काही नाही. आणि तवराच नाही, आज आमचा काहीच बोलणं झालं नाही का आप्पांकडनं. आम्ही काहीच आर्थिक मदत किंवा असं काहीच बोललो नाही. आप्पांनी इथे येऊन डायरेक्ट आम्हाला सरप्राईज दिला की मी 2.5 लाखाची एकवीर मोहिमेसाठी मदत करतो. म्हणजे आवरं लोकप्रतिनिधी झाले असतील, आमचे पण बरेच जण आहान, आमचे चांगले संबंध असलेले बरेच जण आहान. पण त्यांनी पण अजूनपर्यंत आम्ही बोलले, पण दादा आपण जावाच आहे गडावर, आपल्या आईच्या गडाची परिस्थिती बघायला. दादा काही आला नाही, दादाचा फक्त वादच राहिला. परंतु आमचे आप्पा गेले नाही, पण इकडनं घोषणा केलेली आहे, आप्पांना पण आपण घेऊन जावं जागा नाही नक्कीच. आणि आमचे रमेश दादा, म्हणजे तो रमेश दादा जेव्हा पालखी बादशाहीचीच होती ती, क्या बात आहे. म्हणजे आम्ही जेव्हा पाहणी दौऱ्याला गेलतो एकविरेला, तेव्हा तिकडची त्यांनी व्हिडिओ कॉल केलता. पण मी परतीच्या प्रवासात होतो, त्यामुळे तो व्हिडिओ कॉल मला उचलता नाही आला. म्हणजे तुमच्याच गावाशी काहीतरी आहे. किती जण पालखीन? 250. म्हणजे एकवीर कवरान 250 एकवीरान. आणि आपण ते बोलतात ना, एक मराठा लाख मराठा, पण आपला आगरी कसा, एक आगरी लाखावा वाणी. म्हणजे 250 म्हणजे पक्क झालं. मग येणार का नाही तुम्ही आमच्या मोहिमेत? म्हणजे आप्पा तर तुम्हाला यावंच लागेल. क्या बात आहे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आपलं आता गाणी, नाच गाणी आपलं त्याच, आपली ओळखच ती, आपली एन्जॉयमेंट आहे. आपल्या सगळ्या महिलांना तुम्हाला आम्ही आल्यावर जर डिस्टर्ब झाला असेल त्याच्याबद्दल आम्ही क्षमस्व मागतो. पण ही आईची देणगी आहे. आईने आम्हाला इकडे बोलवले आणि तुम्हाला संदेश दिले. म्हणजे तुमच्या गावापासून आता एकविरा गडाचं संवर्धन होणार आहे. यो एक इतिहासात आता हे पाऊल म्हणजे तुमच्याकडनं पडणार आहे. ही ऐतिहासिक नोंद होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि इथे आपले 2 प्रसिद्ध गायक, परमेश दादा कुठे आहे आणि शशांक दादा. म्हणजे एकच वादा गाणी गायलेला आहे तो, पण आमचा तो परमेश दादा आहे. आणि त्या परमेश दादाला पण मी विनंती करतो की या एकवीर मोहिमेत तुम्हाला आमंत्रण देवाची गरज नाही. आई तुमची पण, आमची पण, सगळ्यांची. तर एकवीर मोहिमेत सगळ्यांनी सहभागी होणार का नाही? तुमचा पक्क धन्यवाद. एकवीर या नावाने या ठिकाणी निलेशजी सांबरे साहेब नावाचा वीर पुढे आला आणि त्यांनी मदत केली. सन्माननीय आप्पा, आपल्या या दातृत्वाला मनापासून धन्यवाद आहेत. आपण दिलेल्या या ठिकाणी शुभेच्छा. मोनिकाताई, आपणही लावलेल्या उपस्थितीबद्दल एकविरा प्रतिष्ठानच्या वतीनं आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि यानंतर या ठिकाणी ज्यांनी उपस्थिती लावली त्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं जिजाऊ शैक्षणिक सामाजिक
प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्था महाराष्ट्र राज्य चे सर्व शिलेदार यांना मनापासून धन्यवाद देऊन